मैत्रिणींनो, बघा मी आज इथे सुंदर प्रकारची इथे शॉर्ट कुर्ती शिवलेली आहे आणि ही आता सध्या इथे ट्रेंडमध्ये असलेली ही शॉर्ट कुर्ती आहे. तर ही बघा, ही शॉर्ट कुर्तीच्या मी स्लीव्ज लांब शिवलेल्या आहे आणि इथे बघा याची लांबी मी इथे 23 इंच लांबीची शॉर्ट कुर्ती शिवलेली आहे. तर ती कशा प्रकारे शिवली आहे बघा. तर इथे बघा मी 1 मीटर कापड घेतलेला आहे आणि इथे बघा 1 मीटर कापडमध्ये मी आधी वरचा जी कंबरचा भाग आहे, वरच्या कमरेपर्यंतचा भाग काढून घेणार आहे. तर इथे बघा मी इथे लांबी इथे 14 इंच घेतलेली आहे आणि हे जे कापड आहे मी 4 भागामध्ये फोल्ड करून घेतलेलं आहे. आणि इथे कंबर मी इथे बघा, इथे कंबर इथे 30 इंच आहे. तर मी इथे त्याचा चौथा भाग घेतलेला आहे आणि प्लस 2 इंच एक्स्ट्रा मार्जिनसाठी घेतलेली आहे. त्यानंतर जे शोल्डर आहे ते मी इथे 7 इंच घेतलेलं आहे आणि त्यानंतर खालच्या साईडनी पण मी इथे बघा 7 इंच मोंढा घेतलेला आहे आणि इथे चेस्ट चेस्ट ही 36 इंच आहे. तर मी इथे 9 + 2 इंच मार्जिनसाठी ते अशा प्रकारे 11 इंच घेतलेली आहे. आणि इथे बघा, इथे खालची मी इथे कंबर इथे 10 ते 10 इंच घेतलेली आहे. म्हणजे आपल्याला प्लस मार्जिन 2 इंच करून इथे 10 इंच घ्यायची आहे. 10 ते 10.5 इंच घेतलेली आहे. अशा प्रकारे मी इथे ही जी वरचं जी कमरेपर्यंतची बॉडी आहे ती कट करून घेणार आहे. तर इथे बघा गळ्यासाठी मी इथे बघा 3.5 इंच अंतर सोडलेलं आहे. त्यानंतर मागचा आणि समोरचा गळा मी इथे कॅनव्हास लावून नंतर जोडून घेणार आहे. त्यानंतर मी इथे तो कॅनव्हासने इथे जोडायचा आहे. त्यामुळे मी कॅनव्हासमध्येच त्याचं माप लावून घेणार आहे. तर इथे बघा आणि इथे खालच्या साईडने मी इथे दोन्ही साईडला मी इथे टक्स करून घेणार आहे. तर अशा प्रकारे ही जी बॉडी आहे ती कट करून झालेली आहे. आता त्यानंतर इथे बघा, इथे आपल्याला घेरचा भाग कट करून घ्यायचा आहे. तर मी घेरची लांबी इथे 14 आहे, सॉरी, घेरची लांबी इथे मी 12 इंच घेतलेली आहे. म्हणजे इथे मला 24 इंच लांबीचं हे इथे कुर्ती इथे शिवायची आहे. त्यामुळे मी इथे बघा 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर इथे बघा हा इथे मी 12 इंच लांबी इथं या घेरची घेतलेली आहे. आता इथे बघा पुन्हा दोन्ही साईडचा घेर बघा, एक डिझाईन एका साईडला यायला हवी यासाठी मी इथे वेगवेगळे दोन्ही भाग काढून घेतलेले आहे. त्यानंतर आता बघा ही जी बाह्या आहे त्या बाह्या इथे लांब बाह्या शिवायची आहेत आणि ती डिझाईन आहे ती एका साईडला यायला पाहिजे. तर मी इथे बघा हा ज्या उरलेल्या कापडमध्ये ह्या बाह्या इथे कट करून घेणार आहे. तर बाहीची लांबी इथे मी 22 इंच घेतलेली आहे. त्यानंतर जी गोलाई आहे बाहीची ती मी इथे 5.5 इंच घेतलेली आहे. मला 4.5 इंचची बाही पाहिजे आहे, 4 ते 4.5 इंचची. तर मी 3 इंच एक्स्ट्रा घेतलेला आहे. त्यानंतर मोंढा हा मी ते 9 इंचचा घेतलेला आहे आणि अशा प्रकारे ही जी बाही आहे ती कट करून घ्यायची आहे. तरी बघा ही दोन्ही बाह्या इथे कट करून झालेली आहे. आता इथे एक साईडचा मोंढा आपल्याला खोल करून घ्यायचा आहे. आता अशा प्रकारे ह्या दोन्ही बाह्या तयार झालेल्या आहे. हा ड्रेसची कटिंग इथे तयार झालेली आहे. आता ते कशा प्रकारे शिवायचं तर बघूया. तर बघा मी इथे कॅनव्हास घेतलेला आहे आणि या कॅनव्हासवर मी आधी गळ्याचा आखून घेणार आहे. तर मी इथे 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे. त्यानंतर खालच्या साईडने 7 इंच अंतर घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे व्ही गळ्याचा आकार मी इथे देणार आहे. कारण समोरच्या साईडचा गळा मला इथे व्ही शिवायचा आहे. तर मी इथे थोडा डीपमध्ये व्ही गळा इथे शिवणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी व्ही गळ्याचा आकार दिलेला आहे. आता हे कॅनव्हासवर व्ही गळ्याचा आकार झाल्यानंतर बघा तो नंतर कापडाला जोडून घ्यायचा आहे. तर इथे बघा पुन्हा मागच्या साईडला मी इथे बघा शॉर्ट गळा शिवायचा आहे. तर मी इथे सुद्धा 3.5 इंच अंतर घेतलेलं आहे आणि खालच्या साईडनी पण 3.5 इंच घेतलेला आहे आणि अशा प्रकारे हा गळा आखून घेतलेला आहे. दोन्ही साईडला आपल्याला सारखाच तो करून घ्यायचा आहे. तरी बघा कॅनव्हासवर गळा आखून झालेला आहे. आता मी इथे एक कापड घेतलेला आहे आणि कॅनव्हासचा जो गळा आखलेला आहे तो कापडावर ठेवून जशाचा तसा इथे शिवून घ्यायचा आहे. आणि इथे बघा पावडीबरोबर व्यवस्थित हे करून हा शिवून घ्यायचा आहे. त्यानंतर जो
मागचा भाग आहे जो मागच्या भागचा गळा आहे तो पण इथे मी जोडून घेत आहे. तर दोन्ही गळे इथे जोडून झालेले आहे. आता इथे बघा जो उरलेला कॅनव्हास आहे तो कट करून घ्यायचा आहे. आणि इथे बघा इथे जो कापड आहे तो पण याला फोल्ड करून घ्यायचा आहे. तर आपल्याला कॅनव्हासवर हा गळा पूर्ण तयार करून घ्यायचा आहे. नंतर तो आपल्याला मेन फॅब्रिकला लावायचा आहे. तर इथे बघा अशा प्रकारे हा कॅनव्हासवर मी इथे गळा तयार करून घेतलेला आहे. आता समोरच्या साईडचा पण गळा आपल्याला अशा प्रकारेच कट करून फोल्ड करून घ्यायचा आहे. तर बघा मैत्रिणींनो, ही जी कुर्ती आहे ती आपण इथे जीन्सवर वगैरे पण घालू शकतो. आणि इथे शॉर्ट कुर्तीची आता खूप ट्रेंड सुरू आहे. आणि बघा शॉर्ट कुर्ती बरेचसे लेडीज किंवा मुली शिवून घेतात. तर माझ्याकडे ही जी शॉर्ट कुर्ती आहे एका मुलीची शिवायला आलेली आहे. आणि त्याला मी इथे शिवून देत आहे. तर बघा आता हा जो व्हिडिओ आहे मी तुमच्यासोबत पूर्ण कुर्तीचा शेअर करत आहे. तर इथे बघा आता इथे हा बघा इथे मी गळा इथे जोडून घेत आहे. आता इथे मी जे मेन फॅब्रिक आहे ते सरळ साईडने ठेवलेलं आहे. आणि जो गळा कॅनव्हासचा मी इथे कॅनव्हास लावून गळा जो आखून घेतलेला आहे तो इथे पूर्ण जोडून घेतलेला आहे. आणि तशाच प्रकारे आपल्याला कटसुद्धा करून घ्यायचं आहे. आणि छोटे छोटे टक्स करून इथे गळा आपल्याला सरळ साईडने करून घ्यायचा आहे. सरळ साईडने गळा केल्यानंतर वरून आपल्याला एक प्रेस शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे बघा मी वरून इथे प्रेस शिलाई करून घेत आहे. बरोबर गळा हा व्ही गळा बरोबर आलेला आहे. त्यानंतर इथे बघा इथे आपल्याला जी मागच्या साईडची जी पट्टी शिल्लक राहिलेली आहे त्याला तुरपाईसुद्धा करून घ्यायची आहे, जेणेकरून फिनिशिंगसुद्धा छान येणार आहे. तर इथे बघा हा जो व्ही गळा तयार झालेला आहे. त्यानंतर जो मागच्या साईडचा गळा आहे तो सुद्धा अशाच प्रकारे जोडून घ्यायचा आहे. आणि हा जो मागचा भाग आहे त्याला मी इथे बघा ही जी कॅनव्हासचा गळा आहे तो जोडून घेतलेला आहे. आता जो कट करून घ्यायचा आहे आणि इथे पण छोटे छोटे टक्स करून आपल्याला हा जो गळा आहे सरळ करून घ्यायचा आहे. तर बघा यालासुद्धा आपल्याला प्रेस शिलाई करून हा गळा सरळ करून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर यालासुद्धा तुरपाई करून फिनिशिंग छान करून घ्यायची आहे. तर इथे बघा हा सुद्धा गळा इथे तयार झालेला आहे. तर हे दोन्ही जे बघा हे जे बॉडीचा पार्ट हा तयार झालेला आहे आणि गळासुद्धा तयार झालेला आहे. तर इथे बघा मी दोन्ही साईडचे शोल्डर इथे जॉईन करून घेत आहे. आणि हे शोल्डर आपण जोडून घेतल्यानंतर इथे बघा हे दोन्ही साईडचे शोल्डर छान जोडून घ्यायचे आहे. आणि जी गळ्यासाठीची मी पट्टी एक्स्ट्रा ठेवलेली आहे त्याला तुरपाई नंतर मी करून घेणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे दोन्ही भाग व्यवस्थित जोडून घ्यायचे आहे. आणि हे दोन्ही भाग जोडून झाल्यानंतर बघा आता इथे मी जो उरलेला जो कापड आहे तो इथे कट करून मोंड्याचा शेप बरोबर व्यवस्थित देत आहे. त्यानंतर खालच्या साईडने मी इथे जे टक्स करून घेतलेले आहे तिथे 4 साईडला आपल्याला इथे टक्स करून घ्यायचे आहे. म्हणजे मागच्या साईडला 2 आणि समोरच्या साईडला 2 अशा प्रकारे 4 टक्स करून घ्यायचे आहे, जेणेकरून कमरेमध्ये फिटिंग ही छान बसणार आहे. आता इथे बघा चारी साईडला अशाच प्रकारे पाव इंचवर आपल्याला हे टक्स करून घ्यायचे आहे. आता हे टक्स झाल्यानंतर आपण इथे बघा हे जे चारी टक्स झाल्यानंतर इथे जी बाही आहे ती बाही जोडून घ्यायची आहे. तर बाही जोडण्यासाठी मी इथे बघा शोल्डरच्या मधोमध इथे बाही ठेवलेली आहे. आणि एक साईडची आधी बाही जोडून घेत आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडची बाही जोडून घ्यायची आहे, जेणेकरून जे बाही आहे जर अशा प्रकारे बाही जोडली तर जी बाही आहे जी शोल्डर आहे ते बरोबर आपल्या खांद्यावरच राहणार आहे. आणि बाही अजिबात इथे झोल पडणार नाही आहे. तर इथे बघा अशा प्रकारे दोन्ही बाह्या मी इथे अशा प्रकारे मधोमधच लावून घेत आहे. आणि इथे बघा जी बाही आहे ती आपल्याला खोल भाग समोरच्या साईडने बाहीचा लावायचा आहे आणि उथळ भाग मागच्या साईडने लावायचा आहे. आणि अशा प्रकारे दोन्ही बाह्या इथे
जोडून घ्यायची आहे. आणि ह्या जी बाही जोडल्यानंतर याला डबल शिलाई पण करून घ्यायची आहे, जेणेकरून ही जी शिलाई आहे ती निघणार नाही. तर इथे बघा ही जी कुर्ती आहे ती इथे अशा प्रकारे मी शिवत आहे. तर इथे बघा आता जे खालचा जो भाग आहे घेरचा, तो मी इथे बघा इथे एका साईडच्या भागाला मी इथे जो एक साईडचा जो घेरचा भाग आहे तो जॉईन करून घेत आहे. त्यासाठी मी इथे बघा छोट्या छोट्या प्लेट्स करून घेत आहे. तर ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या फक्त इथे अर्धा इंचची प्लेट्स करून घ्यायची आहे, जेणेकरून खूप साऱ्या प्लेट्स तयार होणार आहे आणि घेरसुद्धा छान, जो कुर्तीचा घेरसुद्धा छान येणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे सर्व साईडला इथे प्लेट्स करून घ्यायचे आहे. आणि इथे बघा जेवढे आपले एक साईडचे बॉडीचा भाग आहे त्या बॉडीच्या भागला ह्या प्लेट्स इथे पूर्ण कापडच्या करून घ्यायच्या आहे. तर बघा हा जो कापड आहे तो सिंथेटिक असल्यामुळे छान प्लेट्स इथे आलेले आहे. त्यानंतर दुसऱ्या साईडच्या पण प्लेट्स अशाच प्रकारे करून घ्यायची आहे. मी इथे जे बॉडीचा भाग आहे तो वेगवेगळ्या दोन्ही साईडच्या वेगवेगळ्या प्लेट्स इथे करून घेत आहे. आणि हे बघा ही जी शिलाई आहे ती दोन्ही साईडची मी वेगळी करून घेणार आहे. तर इथे बघा ह्या ज्या प्लेट्स आहेत त्या आपण अर्धा इंचच्या आपल्याला करून घ्यायची आहे. आणि इथे बघा जो उरलेला एक्स्ट्रा कापड जर उरत असेल तर तो आपल्याला कापून घ्यायचा आहे. पण इथे बघा ह्या जे प्लेट्स केल्यामुळे हा जो कापड आहे तो पूर्णपणे लागलेला आहे. तर इथे बघा अशा प्रकारे बघा ह्या प्लेट्स झालेले आहेत. आता मी इथे बघा ही शिलाई मी इथे फिटिंगची शिलाई करून घेत आहे. बाही आपल्याला जॉईन करून घ्यायची आहे. आणि ही जी बाही लावलेली आहे मी जॉईन करत आहे ती मी इथे आधी सरळ साईडनी करून घेत आहे, जेणेकरून आपण जेव्हा उलटा साईड करू तेव्हा जी ही शिलाई आहे ती आतमधून येणार आहे. जेणेकरून बघा ही जी सिंथेटिक कापडचं हे कुर्ती आहे आणि याचे जे धागे आहे निघायला नको यासाठी मी ते आतमधून शिलाई करून घेत आहे. तर दोन्ही बाह्याला इथे सरळ साईडने आधी मी एक एक शिलाई काठावर करून घेत आहे आणि ती उलट्या साईडने मी पलटून मग फिटिंग करून घेणार आहे. तर अशा प्रकारे जर टॉपची फिटिंग केली तर बघा फिनिशिंग पण छान दिसेल आणि इथे ही जी कुर्ती आहे ती कुर्ती पण छान फिटिंगला बसणार आहे. तर बघा दोन्ही साईडचे बरोबर कमरेचा भाग बरोबर ती शिलाई आहे ती बरोबर त्याच ठिकाणी आलेली आहे आणि घेरसुद्धा बरोबर एकावर एक आलेला आहे. तर इथे अशा प्रकारे सरळ साईडने मी इथे शिलाई करून जो एक्स्ट्रा कापड आहे तो कट करून घेत आहे. आणि इथे बघा आता ही जी शिलाई आहे ती आपल्याला उलट्या साईडने करून घ्यायची आहे. तर बघा इथे फिटिंगची मी इथे शिलाई करून घेत आहे. आणि हे बघा हे जे टॉप आहे ते मी इथे 2 ते 3 शिलाई त्याला करून घेणार आहे, जेणेकरून शिलाई हे उसवणार नाही आणि फिटिंगसुद्धा इथे कमी जास्त होणार नाही. तर इथे बघा अशा प्रकारे बघा मी इथे दुसऱ्या साईडने पण शिलाई करून घेत आहे. तर बघा मैत्रिणींनो छान अशी इथे कुर्ती तयार होत आहे. आणि ही शॉर्ट कुर्ती आपण इथे जीन्सवरसुद्धा घालू शकणार आहे. आणि इथे बघा हे ज्या मुलींनासुद्धा आपण अशा प्रकारे शॉर्ट कुर्ती मुलींसाठी पण शॉर्ट कुर्ती इथे शिवू शकणार आहे. तर इथे बघा अशा प्रकारे मी इथे फिटिंगची पुन्हा एक शिलाई करून घेत आहे. तर इथे ही जी शॉर्ट कुर्ती आहे मी इथे फक्त 1 मीटर कापडमध्ये इथे शिवलेली आहे आणि मस्त अशी इथे फिटिंगसुद्धा आलेली आहे. आता इथे बघा बरोबर जी स्लीव्ज आहे ते बरोबर आपल्याला दोन्ही स्लीव्ज एकसारख्याच फिटिंगला यायला हवे यासाठी एकाला एक जोडून घ्यायची आहे आणि पुन्हा फिटिंगची एक शिलाई एक्स्ट्रा करून घ्यायची आहे. तर बघा अशा प्रकारे मी इथे ही जी फिटिंगची शिलाई इथे करून घेतलेली आहे. आता जो खालचा जो भाग आहे तर खालच्या बाजूला मी इथे छोटी फोल्ड करून घेत आहे. तर मी इथे कापड हा फोल्ड करून घेतलेला आहे आणि इथे आपल्याला पूर्ण राऊंडला शिलाई करून घ्यायची आहे. तर इथे छोटी इथे मी फोल्ड इथे करून घेत आहे.
आणि ही जी कुर्ती आहे ती इथे बघा 23 ते 24 इंच लांबीची इथे कुर्ती तयार झालेली आहे. तर मी इथे बघा कस्टमरची इथे 22 इंचच माप घेतलेलं होतं. पण इथे बघा ही जी कुर्ती आहे ती सिंथेटिक कापडची असल्यामुळे आणि एकदम खायवर जायला नको यासाठी मी इथे 2 इंच एक्स्ट्रा घेतलेलं आहे. तर इथे 23 ते 24 इंच साईजची ही कुर्ती इथे तयार होणार आहे. तर इथे बघा आपल्याला जर थोडी लांब जर कुर्ती हवी असेल तर आपण जेवढा आपल्याला घेर लांब पाहिजे असेल तेवढासुद्धा आपण घेऊ शकतो. पण इथे 1 मीटर कापड असल्यामुळे आणि त्या कस्टमरने मला इथे लांबी कमी सांगितली असल्यामुळे मी तेवढ्याच घेर इथे शिवलेला आहे. तर मस्त अशी कुर्ती इथे तयार झालेली आहे. त्यानंतर इथेच बॅक साईडने मी इथे कशीसुद्धा लावून घेत आहे. तर इथे मी बघा 2 कसे तयार करून घेतलेले आहे आणि ते आपल्याला मागच्या पाठीच्या साईडला लावून घ्यायचे आहे. तर इथे बघा दोन्ही कसे इथे तयार झालेले आहे. तर बघा मित्रांनो अशा प्रकारे सुंदर अशी ही कुर्ती मी इथे 1 मीटर कापडामध्ये तयार केलेली आहे. तुम्हीसुद्धा अशा प्रकारे सिंथेटिक कापडापासून छान प्रकारे अशी कुर्ती तयार करू शकता. तर माझी ही कुर्ती आपल्याला कशी वाटली कॉमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.